बघा, आपला मागच्या वर्षी आपल्या रविवारचा श्लोक आहे ना, योगयुक्तो म्हणजे ब्रह्म. आपण विषय जो सुरू केलेला आहे तो असा आहे की माणसाला या कर्मभूमीत जन्म आहे. कर्मभूमीत जन्म म्हटला की त्याचं जीवन म्हणून जे आहे ते कर्ममयच असलं पाहिजे. आणि कर्ममय जीवन म्हटल्यानंतर त्याचं सुख दुःख आलंच, त्याशिवाय त्याला जगताच येणार नाही. आपण लक्षात आलं ना. आता प्रश्न असा काय जरा हे आम्ही घेते तेव्हा सांगण्याचा हेतू काय आपल्याला, आपण त्यातून काय घ्यायचं. जर कर्ममय ही भूमी आहे, मी कर्मामध्येच आहे, तर मग माझा आणि या कर्माचा संबंध काय असावा, हा खरा प्रश्न आहे. तेच तो सांगतो आपल्याला. काय घ्यायचं आहे तर 3 गोष्टी आपण ध्यानात ठेवा, तर परमार्थ साधेल, नाही तर नाही साधणार. पहिली गोष्ट जर असेल तर माझा जन्म घेणं माझ्या हातात नाही. तुम्ही स्वतःच मला सांगा, स्त्री असो पुरुष असो, तुम्ही अमक्या ठिकाणी अमक्या वेळेला अमक्या आईबापांच्या पोटी का जन्माला आला. वेदांत नको आपल्याला. वेदांत म्हणजे पूर्वकर्म आहे, अमका आहे, तमका आहे, हे नाही. आज जीवन काय सांगताय बरं. आपण ज्या युगामध्ये आपलं जगतो आहोत ते विज्ञान युग आहे. विज्ञान युग म्हणजे बाप दाखवण्याचं श्राद्ध कर, प्रत्यक्ष काय ते सांग बरं का. कल्पनाच करायची झाली तर प्लेटोनी कल्पना केली आहे. तिथे एक देवता आहे, ग्रीक देवता. ती देवता एका पर्वतावरती असते, पॅम्फिलियन ऑफ द अर्थ. त्याने म्हटलंय ती देवता जन्म ठरवताना एका सिंहासनावर बसलेली आहे आणि ज्यांना जन्म पाहिजे ते सगळे आत्मे तिथे आलेले आहेत. 3 प्रकारचे जन्म ती देऊ शकते. एक तत्वज्ञानी माणसाचा, त्याला 2 नाव आहेत इंग्लिश मध्ये, ती फिलॉसॉफर अँड दी वाईज मॅन सांगतो आपल्याला. दुसरा आहे तो वॉरियर, क्षत्रिय. आपल्या भाषेत पहिला ब्राह्मण, दुसरा क्षत्रिय, तिसरा असेल तर तो व्यापारी, ट्रेडर. 4था काही त्यांनी घातलेला नाही. गुलामी होतीच त्यावेळेला. आपण ध्यानात ठेवा, अरिस्टॉटल सारखा अतिशय विशाल विचाराचा मनुष्य सुद्धा गुलामी स्वाभाविक मानित असे. हा मोठा दोष आहे त्याच्या तत्वज्ञानामध्ये बरं. निदान आपल्याकडे ती गुलामी तरी होती पण मानली नाही. शास्त्रामध्ये तरी विशेषच आहे म्हणायचं. नाही, हा काय प्रश्न आपला याचा नाहीये समाजशास्त्राला. तेव्हा ती विचारते तुला काय व्हायचंय. मला क्षत्रिय व्हायचंय, जा क्षत्रियाच्या जन्माला जा. तुला काय व्यापारी व्हायचंय, व्यापाराच्या जन्माला जा. म्हणजे तो जो जन्माला येणार तो आपल्या इच्छेने येणार असं त्याचं म्हणणं आहे. आपल्याकडे कर्माचं नाही का. तुमचं जे कर्म फलोन्मुख आहे ते कर्म तुम्हाला जन्माला घालतं. म्हणजे काय होतं, आपलं संचित म्हणून आहे. संचित म्हणजे गाठवलं, कर्माचं गाठवलं, साठवलेलं अनेक जन्माचं. त्याच्यामध्ये सगळी कर्म काही एके ठिकाणी येऊ शकत नाही. एक उदाहरण घ्या. एक कर्म असं आहे की जे तुम्हाला श्रीमंती देणार आहे आणि एक कर्म असं आहे की तुम्हाला दरिद्री करणार आहे. तर दोन्ही कर्म एकदम कशी होणार हो, हे शक्य नाही. मग जे संचितापैकी फलोन्मुख कर्म आहे, जे आता पिकलंय आणि आता फळाला येणार, ते कर्म एके ठिकाणी येतं आणि तो जन्म घेतो. त्याला प्रारब्ध असं म्हणतात. प्रारब्ध म्हणजे प्रकर्षेण आरब्धा, सुरुवात झाली. आणि ते टळत नाही, कारण अव्यक्तातून व्यक्त झाल्यानंतर कोणी जरी झाला तरी ते तो, म्हणून प्रारब्ध अटळ म्हणतात. आपला तो विषय नव्हे, किंबहुना त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा अगर नका ठेवू. आज काय आहे, आज माझा जन्म माझ्या हातात नाही.
मृत्यू तुमच्या हातात आहे का? अहो, ज्याला आता मरण येऊ दे बाबा, देव विसरला काय, कुठे गेलास असं म्हणून सुद्धा मरण येत नाही. तुम्ही आत्महत्येचा प्रयत्न केलात तर तुम्ही मराल अशी खात्री नाही. सरकारच्या तुरुंगात जाल गुन्हेगार म्हणून फुकट मृत्यूचं प्रयत्न नाही का? एक उदाहरण सांगतो आपल्याला. हे उदाहरण सांगताना तसं कोणी करू नका बरं. बेगॉन म्हणून एक कीटकनाशक मिळतं, बेगॉन म्हणून. हो, झुरळ बिरळ मारण्याकरता फार कडक असतं ते, बरं का. तेव्हा एक 2-4 महिन्यापूर्वी एका गृहस्थानी रात्री किनी नवरा बायकोचं भांडण झालं. आणि भांडण कशावरून झालं तर यांनी पापड भाजायला सांगितले जेवायला, आणि ते बटाट्याच्या ऐवजी उडदाच्या डाळीचे पापड तिने भाजले म्हणून भांडण सुरू झालं. नवरा बायकोना कळेल भांडण कसं असतं आणि कशा करता निर्माण होतं ते. फक्त भांडण होणार ताणू नये तुटेपर्यंत ही अक्कल राहत नाही त्यावेळेला. आणि नवरेपणाचा अहंकार इतका जबर असतो की बोलायची सोय नाही. हा, झालं ते कमी जास्त झालं, अस्वस्थता आली. रोज रोज भांडण काय. आणि बाईनी रात्री ते बेगॉन घेतलं. जसं तुम्ही मी चहा पिऊ तसं ते बेगॉन घेतलं. किती घेतलं मला माहिती नाही बरं, पण घेतलं. अरे काय ते जाळीत गेलं आतमध्ये, कीटकनाशक नसते. झालं मग हा कणायला लागली, हे झालं, आरडाओरडा झाला, होकारी होईना. मग नवऱ्याला सांगितलं शेवटी. मग त्याने टेलिफोन केला, डॉक्टरला बोलावलं. डॉक्टरने काय केलं, एक ओकारीचं औषध 1.5-2 डोस तिला पाजले. 5 मिनिटं वाट पाहिली, काय होईना. तिला उलटी केली. तेव्हा ती ओकली बेगॉन पडून गेलं आणि झोप लागली. काय झालं शेवटी? प्रयत्न करून सुद्धा झालं ना, नाही होत. म्हणजे मृत्यूची वेळ ठरलेली. इतकंच नव्हे, कशाने मृत्यू व्हायचा ठरलेला. ऍक्सिडेंट तुम्ही पाहता ना, काय ऍक्सिडेंट. एक वर्तमानपत्रात आलेली गोष्ट आहे. दादरच्या स्टेशनावरती एक पुण्याहून बाहेरगावीहून आलेली नवरा बायको 2 लहान मुलं गाडी येऊन प्लॅटफॉर्मवर उभे होते. आता लोकलमध्ये बसायचं जायचं पुढे सांताक्रूजला कुठेतरी. तेवढ्यामध्ये ते जे लहान पोर कडेवर होतं त्याने उसळी मारली आणि ते खाली पडलं. अहो काय करणार, गाडी तर सुरू झालेली, आरडाओरडा झाला तरी गाडी गेली निघून. मग पुढे थांबली तर ते पोर सुरक्षित त्या मध्ये रेल्वेचे पडलेलं होत. आता याला काय म्हणाल तुम्ही, नाही का? अहो हे सांगत असताना याच्यावर बोध घ्यायला पाहिजे ना काही. आपल्या गमतीनं म्हणतो, अलीकडे बायकाच मला सांगतात की संध्याकाळी चर्चगेटला गाडीत बसायचं म्हणजे उड्या माराव्या लागतात, त्याशिवाय जागा मिळतच नाही. आता बायका उड्या मारताना फोटो घेतले तर कसं दिसेल हो, नाही का? विचित्र दिसायचं. इलाजच नाही ना त्याशिवाय. माझ्या म्हणण्याचं हेतू लक्षात घ्या. मृत्यू कसा, कुठे, कशाने यायचा ठरलेली गोष्ट आहे, बरं का? जर असं आहे, एक क्रिया आहे. जन्म आणि मृत्यू ही एक प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे. प्रक्रिया शब्द समजायचे म्हणून सांगतो, ही प्रोसेस आहे. त्याचा आधी माझ्या हातात नाही, त्याचा अंत माझ्या हातात नाही. मग मधली गोष्ट माझ्या हातात असणं कसं शक्य आहे? तर्कशास्त्र असं सांगतं, ज्या प्रक्रियेचा आरंभ आणि अंत माझ्या हातात नाही, त्यातलं मधलं माझ्या हातात असणं शक्य. मग मला जे स्वातंत्र्य वाटतंय हा भ्रम आहे. ही पहिली गोष्ट ध्यानात ठेवा आपण, की मी अमुक करीन आणि तमुक करीन, आणि याचा अनुभव केव्हा येतो? माझ्या हातात नाही. तुम्हीच मला सांगा, आपल्यापैकी प्रत्येकाला वाटतं असं मी धरून चालतो पुष्कळ जप करावा, होतोय का? का होत नाही? कारण होणं माझ्या हातात नाहीच आहे. नाही, मुलीचं लग्न व्हावं, झटपट होऊन जावं बा. आता आमचीच कसं झालं, तमक्याच कसं झालं. अरे तुझ्या मुलीचं होत नाहीये ना, तुझ्या हातात कुठे आहे? तुझ्या पोटची मुलगी तू वाढवलेली आणि सगळं अनुकूल असून सुद्धा म्हणजे नाही ना. एकदा काय झालं, एक ग्रस्त महाराजांच्याकडे आले आणि महाराज सांगितलं, वा करते पण रामाकडे आहे, असं आहे तसं आहे. महाराज म्हणाले, मला राम भीम समजत नाही. माझ्या मुलीने म्हणले मला परमार्थ शिकवला. बरं का? कमाल वाटली, मुलीने शिकवला.
म्हणाला मी 8-10 वर्ष प्रयत्न करतोय तिचं लग्न करण्याचा, काही नाही. शेवटी निराश होऊन मी घरी बसलो आणि कुणीतरी सुचवलं पण लग्न होऊन जाईल. म्हणजे म्हटलं करते पण माझं नाही. तरी पण प्रयत्न करू नये असं नाही, कारण प्रयत्न केल्याशिवाय चैन पडणार नाही माणसाला. पण माणसाचं करते पण खरं नाही. ही पहिली गोष्ट कर्माच्या बाबतीत शिकावी. आणखी पुढे बघा, सध्या तुमच्या मुलाला मॅट्रिक मध्ये मेरिट मध्ये आला, अगदी 94-95 मार्क मिळाले, मेडिकलला जायचंय, ऍडमिशन मिळेल, तुम्हाला खात्री आहे का? नाही. म्हणजे काय, जीवनाच्या कोणत्या क्षेत्रामध्ये मला अमुकच मी करीन असं कोण म्हणू शकतोय? परीक्षेच्या बाबतीत तर विचारूच नका. अहो काय ते मेडिकल मध्ये म्हणतात, तो जो परीक्षक असतो ना त्याच्याच मर्जीवरती पुष्कळ अवलंबून असतं. म्हणजे पेपर कसा लिहिला प्रश्नच नाही बरं का, त्याच्याच मर्जीवरती पुष्कळ असतं. आणि सध्या पेपर फुटतात की ते तुम्ही पाहताच नाही का. माझ्या म्हणण्याचा हेतू काय, पहिली जो गोष्ट असेल तर ज्या परिस्थितीत मी जन्माला आलेलो आहे, जो देह धारण केलेला आहे, तो देह कर्माधीन आहे हे ध्यानात ठेवलं पाहिजे. हे सगळं मी काय सांगतोय, व्यवहारदृष्ट्या मला प्रयत्न करावा लागेलच, पण जीवनाचा समग्र दृष्टिकोन ठेवलात तर मी का असा मला नाही सांगता येणार. बरं, आपण असं पाहताना इतिहासातलं उदाहरण घ्यायचं म्हणजे औरंगजेबच्या 2 मुली. औरंगजेब म्हणजे आलमगीर, सबंध जगाचा स्वामी असा त्याचा अर्थ आहे. हा आलमगीर याच्या मुलीची लग्न होत नव्हती. का हो, पण तुमच्या आमच्या मुलींची लग्न होत नाहीत याला काही दोष आहे का? आलमगीरची सुद्धा होत नाही. का तर एक तर त्यांना मुलगा पसंत नसे पडत, किंवा त्यांना पसंत पडायची अवस्था कुणी तयारच व्हायचं आणि सासऱ्याकडे पाहून या सासरा कशाला म्हणून. आता काय योग आहे बघा. ते पोरी म्हणायचं एखाद्या गरीबाच्या पोटी आलो असतो तर तरी सुख मिळालं असतं. आणखी एक गंमत सांगतो आपल्याला, कर्माचा चमत्कार आहे काय तो. जेव्हा ब्रिटिशांनी बादशाही बुडवली, याला बादशाह जफर होता ना, त्याला कैद करून रंगूनला नेला बरं का. त्यावेळेला 7-8 शहाजाद्या याच्यामध्ये होत्या. याच्यामध्ये एक होती ती तर सकाळची वेळ आणि त्या छपरी पलंगण गाद्यान गिरद्यान त्याच्यावर निजलेली, आणि खाली करा तर तिला पळावं लागलं. एका सैस म्हणजे हा टांगे हाकणारा त्याच्या घरी तिला राहावं लागलं. काय कर्माची चक्कर आहे मला सांगा. कर्म माणसाला कसं चक्कर मध्ये आणतं ते याचं उलट आणखी पाहता येईल. कुठे जन्माला आला, काय आला आणि एकदम मिनिस्टर बनून जातो, हेही खरं आहे नाही का. किंवा चांगल्या घराण्यात जन्माला येऊन सुद्धा ओळखायला येत नाही असं काहीतरी करावं लागतं, हे आहे ना. मग पहिली गोष्ट जर घट्ट धरायची असेल परमार्थाच्या दृष्टीनं, व्यवहारी नव्हे, तर माझ्या जीवनात ज्या घडणाऱ्या गोष्टी आहेत त्या माझ्या हातात नाही. तुम्हाला हे तर माहितच असेल, खालचा मनुष्य वर जाणं आता ऑफिसामध्ये नित्याच आहे नाही का. कोण कोणाचा काय चालला वर आपला. बर, तुमची लायकी असो नसो, काही असो, नाही म्हणजे नाही. बर, दुसरी गोष्ट कोणती, हे सगळं त्या पार्श्वभूमी करता सांगतो मी कर्माच्या. दुसरी गोष्ट अशी की कर्म माझ्या हातात नाही, गोष्ट खरी आहे. केल्याशिवाय चैन पडत नाही, गत्यंतर नाही. काय करता तुम्ही, त्याचं कारण असं आहे की कर्मावरती जेवढा माझा विश्वास आहे तितका जगात देवावरती सुद्धा नाही. बरं का. समजा एक डॉक्टर भेटला तुम्हाला, तुम्ही आजारी आहात आणि डॉक्टर काय म्हणाला की बस तुमचा रोग पुष्कळसा आहे, औषधं फार खाल्ली तुम्ही म्हणून झालेलं आहे, तेव्हा आता औषधं बंद करा सगळी. तुम्हाला काय वाटेल, काय डॉक्टर आहे की याला समस्या आहे की नाही काही, काय औषधं बंद करा म्हणतोय, मी बरं कसं होणार. म्हणजे माझ्या कर्मावरती माझा जो विश्वास आहे तो विश्वास किती गैर लागू आहे ही खात्री वाटणं हा दुसरा मुद्दा आहे. एक उदाहरण सांगतो, गमतीचं घडलेलं उदाहरण बरं का. आमच्या तिकडे मोगलाईमध्ये हैदराबादला एक उस्मानिया जनरल हॉस्पिटल, मोठं हॉस्पिटल, आता आहे का नाही कोण आठव, बरं काय मोठं हॉस्पिटल, इथलं बॉम्बे हॉस्पिटल सारखं मोठं हॉस्पिटल आहे.
तिथे एक कुलकर्णी म्हणून सिव्हिल सर्जन होते. मागे सांगितलेली गोष्ट आहे, फार मार्मिक आहे बरं का. सिव्हिल सर्जन होते तेव्हा आता हे आउट पेशंट डिपार्टमेंट येतात ना ते लोक. एक पठाणाचा मुलगा आला 17-18 वर्षाचा, नुकता हिंदुस्थानात आलेला अफगाणी बरं का. आणि त्याचं डोकं भयंकर दुखत होतं म्हणून तो आला. डॉक्टरने तपासलं. त्याचे नेहमीचे प्रश्न असतात, पखाना साफ आया क्या? नहीं आया साफ. कितने दिन हुए? 3 दिन हुए. म्हणजे शौचालय झालं नाही. तर त्याने काय सांगितलं त्या कंपाऊंडरला, इसको एक एनिमा देव. त्याला एक एनिमा द्या म्हणून सांगितलं. त्याला काही कळलं नाही. नुकता आलेला हिंदुस्थानामध्ये आतमध्ये नेलं, त्याला चटी खोलो म्हणाला. कंपाऊंडरने सांगितलं चटी खोल. त्यांनी एनिमाचं तंत्र पाहिलं, रागावला उठला. क्या गधा है? डॉक्टर म्हणाला, सर में दर्द है और नीचे दवा दे रहा म्हणाला आहे. होय ना. माझ्या सांगण्याचा हेतू काय, कर्माचं तंत्र असं आहे, काय करून काय फळ मिळेल हे सांगणं कठीण आहे. तुम्ही बघा, दिस इज लाईफ, हे जीवन आहे हो. असं काय करता. म्हणून कर्माचं फळ कशा तऱ्हेने तुम्ही शोधणार हा अतिकूट प्रश्न आहे. कशाने काय होणार आहे. आता आपल्याला स्वातंत्र्य मिळालं बरं का. लोक असं सांगतात बुवा की इंग्लंडची परिस्थिती अतिशय वाईट झाली, हिंदुस्थान कठीण झालं म्हणून तुम्ही देऊन टाकले त्याला, असं म्हणतात बुवा. काय आहे म्हणजे कशाने काय होईल हे सांगणं फार कठीण आहे. म्हणून दुसरा मुद्दा जर असेल तर माझ्या कर्माचं अमोघ फळ मिळावं हे वेडेपण आहे. परीक्षाचं सांगतो ना तुम्हाला, मी त्या धंद्यातला आहे. फर्स्ट क्लास मध्ये आलेले पोरं बरं का. काय रे यावेळेला फर्स्ट क्लास येणार की नाही? सर अभ्यास केलाय बुवा, काय सांगावं पण वाटू. अरे मग तुझ्या अभ्यासाची काय किंमत आहे मग. तुझ्या अभ्यासाचे मी एकच उदाहरण मला माहिती आहे जे असं सांगू शकतो. तुम्हाला मागे सांगितलं बघा मी काय आहे की ते CV वैद्य म्हणून होते, चिंतामणी विनायक वैद्य म्हणजे टिळकांच्या वेळी होते, जुन्या पिढीतले. महाभारताचार्यच त्यांना म्हणत मराठीमध्ये बरं का. तेव्हा ते याला मुंबई, त्यावेळेला मुंबईला परीक्षा असायची MA ची, इतिहासाचे विद्यार्थी. तेव्हा ते पॅसेंजरनी मुंबईला येत होते. कल्याणला पॅसेंजर आले, ते वर निजले होते वरच्या बर्थवर. खाली आपले त्यांच्या बरोबरचे विद्यार्थी बोलणं चालणं चाललं होतं. तेव्हा यावर्षी म्हणले चान्सलर्स मेडल कोणाला मिळणार, म्हणजे MA मध्ये फर्स्ट क्लास फर्स्ट कोण येणार बरं का. ते वरून म्हणतात मला मिळणार म्हणाले. इतिहासाचा विद्यार्थी म्हणजे हा काही गणित नव्हे. आणि त्यांनी सांगितलं मला मिळणार म्हणाले. अहो तुम्हाला मिळणार म्हणजे काय, माझी खात्रीच आहे, मी इतका अभ्यास केलाय म्हणाले. आणि त्यांना मिळालं बरं का. असं किती विद्यार्थी सांगू शकतील. तो अभ्यास करताना सुरुवातच करतो, काय कोणा येईल का ते येईल. मग आपलं पुन्हा वारी करायचं धरूनच चालतो. आपल्याकडे ती सोय आहे पंढरपूरच्या वारीची बरं का. आता त्या वारीला जन्म लागतात, पण याला वारीच म्हणतात बघा नाही का. परीक्षेला पुन्हा जाण्यामध्ये वारीच म्हणतात नाही. काय आहे गंमत बघा. फक्त देव निराळा असतो तिथे एवढं खरं, बाकी वारी सारखी. काय माणसाची खात्री आहे मला सांगा. अहो नाही, दुसरी एक गंमत सांगतो. अलीकडे विज्ञान किती वाढलेलं आहे, फार वाढलेलं आहे. तेव्हा तुम्ही डॉक्टरकडे गेल्यानंतर तुमचं रक्त तपासा, थुंकी तपासा, लघवी तपासा आणि सगळे तपासणी झाल्यावर काही नाही, तुम्हाला काही झालेलं नाही. अरे तो मरतोय, आजारी आहे, आणि हा गाऊन तो काही झालेलं नाही नाही का. म्हणजे आजारी असून सुद्धा एवढ्या परीक्षा करून तुला काय झालं हे कळत नाही, हा काय चमत्कार आहे. याचा अर्थ असा, मानवी अज्ञान इतकं आहे की माणसाला कर्माचं फळ अमुक मिळेल याची खात्री नाही नाही का. एक गंमत सांगतो तुम्हाला, राजकारणातली आहे. 1923 साली महात्मा गांधी काय म्हणाले की तुम्ही मला सत्याग्रहाचं 1 वर्ष द्या, खादी वापरा आणि सत्याग्रह करा, मी तुम्हाला स्वराज्य 1 वर्षात आणून देतो. अरे पुढे 40 वर्ष 30 वर्ष लागली मिळायला बरं. तेव्हा नरसोबा केळकर काय म्हणाले की कबूल म्हणाले. त्याच वेळेला त्यांनी बघा ते जुने कपडे टाकले सगळे आणि खादीचे कपडे वापरायला लागले. त्या अंगामध्ये अंडरवेअर घालीत नसतं, नुसतंच कोट घालायची, खादीचं कोट म्हणजे असं. तेव्हा ते म्हणाले की अशा थापा मारून का कुठे मिळत असतं म्हणाले स्वराज्य, असं बोलले बघा. 1 वर्षात देतो काय. अरे तुझ्या हातात काय आहे. नाही ते पुढारीपणाची गोष्ट सोडून द्या, ते बोलले ते बरोबर आहे, हे बोलले ते बरोबर आहे. पण कोणचं असं आहे, लग्न झालं, तुम्हाला मुलं होतीलच,
अमके होतील अमके होणार नाहीत काही खात्री आहे का? काय मला सांगा. मग दुसरी गोष्ट कोणची की आपल्या कर्माचं फळ मला अमुकच मिळेल याची खात्री. तिसरी गोष्ट कोणची आहे की आपण जेव्हा कर्म करतो ना त्यावेळेला कर्माला साधन लागतात, त्याशिवाय ते होणं शक्य नाही. समजा एक पेंटर आहे मोठा चित्रकार आणि तुला म्हणलं नाही तुला पेन्सिल आणखी ब्रश काही नाही आणि कर पेंट कर, काय करेल मला सांगा. तू कर्माला साधनाशिवाय गत्यंतरच नाही. तुम्ही परीक्षेला बसणार तुम्हाला गाईड तरी पाहिजेत ना, टेक्स्टबुक जाऊ द्या पण गाईड तरी अलीकडे क्लास गाईड सुद्धा नाही. तुम्ही क्लासला जातो की नाही मुलगा तुमचा आणि क्लासची फी अशी असते की म्हणजे आपल्याकडे म्हणतात ना डोकं साफून जायचं, सगळे इतके पैसे खर्च करतात, काय पैसे मिळवतात तुला. माझ्या म्हणण्याचा हेतू काय, साधन नाही तर कसं कर्म करणार तुम्ही. आणि साधन तुमच्या हातात किती आहे मोठा प्रश्न आहे. साधन मी अमुक मला असलं तर, नाही तर नाही, असे किती आहे तुमच्या हातामध्ये. म्हणजे त्याची गुंतागुंत सांगतो. आपली साधनाची कल्पना काय, व्यक्त दिसणारं साधन म्हणजे बा एक सुतार आहे, एक लहान पिशवी घेऊन येतो त्यात ते करवत असते, काय अमक्या तमके तमके सगळं असतं. पण माणसाची बुद्धी कर्म करायला लागणारी आतमध्ये जी तयारी मनाची पाहिजे ती कुठे आहे, नाही का. ती जर नसेल तर काय कर्म करणार मला सांगा. कर्म करायला सुद्धा माणसाचं मन त्या सगळं तयार पाहिजे, हुशारी पाहिजे, चिकाटी पाहिजे, असं अनेक गोष्टी आहेत. यापैकी तुमच्या हातात किती आहेत. जी साधनं म्हणून मी म्हणतो ती साधनं किती आहे हे सांगा मला. आणि तुम्ही पाहाल की अगदी उत्तम उत्तम सुगरण बाई आहे आणि पुरणाची पोळी करे. उद्या पाडवा आहे ना म्हणजे सहज आठवण झाली आपली म्हणून सांगतो. अलीकडे सोपं आहे हो, कुठेतरी जावं आपलं विकत आणावं पुरणाची पोळ्या खा आपल्या ते सोडून द्या. तसं खरं मुंबईमध्ये सोय आहे. मग त्याचा परिणाम काय होईल जाऊ द्या, ते काय वापरतात त्यात कोण आठवतं बरं का. जसं दुधाच्या बाटलीत झुरळे निघतात ना त्यापैकीच आहे ते. काय भाव तुम्ही कधी पाववाले असतात ना पाववाले त्यांच्या दुकानात कधी गेलाय का, म्हणजे जिथे पाव तयार करतात ते पाहिलंय का तुम्ही. नसेल पाहिलं तुम्हाला किळस येईल त्याची, इतकी घाण असते तिथे बरं का. त्या रेवड्या तयार करतात ना, आता आमच्या तिकडे कोणा मोगलाईमध्ये रेवड्या, त्या रेवड्या थुंकी लावून तयार करतात. तुला खरं वाटणार नाही. डॉक्टर बरोबर आहे ना, हे आमच्या गावचे आहेत म्हणून म्हणलेले. काय किती घाणेरडे पण काय आहे नाही का. तर अगदी सुगरण बाई आहे आणि तो गहू तसा नाही. किती सुगरण असली तरी काय करील मला सांगा. ती पोळी तशी व्हायला साधन पाहिजे ना. तसं व्यवहारामध्ये किती जरी कर्म चांगलं आहे, करणारा चांगला आहे, वेळ अनुकूल आहे, साधन जर नसेल तर शक्य नाही. या सगळ्याचा अर्थ असा कर्म हे परतंत्र आहे. मुद्दा तिथे आहे. वेदांत काय सांगतो, कर्माला तू वश आहेस, कर्म परतंत्र आहे. अगदी मोठा राजा जरी झाला तरी सैन्य जर अनुकूल नसेल तर मला यश येईल शक्यच नाही. काय असेल मला सांगा. सांगण्याचा हेतू काय आपल्याला, असं कर्म माझ्या वाट्याला आल्यानंतर ते माझं माझं म्हणून मी किती चिकटावं हे गीता सांगते. फार मला ते मी सोपं करून सांगतोय पण किती वेदांताचं हे महत्व आहे. तू जन्माला कुठे यावं, पुरुष यावं का स्त्री म्हणून यावं, तुझ्या आजूबाजूची माणसं कोण असावी, तुझ्या बरोबरची मोठी लहान कोण असावी, तुला काळ अनुकूल प्रतिकूल कसा असावा, पैशाची किंवा याची अनुकूलता असावी का नसावी, हे सगळं आधी तयार असतं नाटक आणि त्यात तू असतोस. किंबहुना सत्पुरुष जरी झाला तरी त्याचे शिष्य आधी पुढे येतात आणि मग त्याला यश मिळतं. तेही मनासारखं मिळतं असं नव्हे, पण तो सगळा गोतावळा जो असतो तो पूर्व नियोजित असतो, त्याशिवाय त्याला समाजात यश येत नाही. बरं, म्हणून कर्म करताना आपली दृष्टी काय असावी हे सांगण्याकरता सगळा विषय आहे. आता बघा ज्ञानेश्वर महाराज, जेणे भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्ये मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले रुवण्या. इथपर्यंत आपण आलो होतो मागच्या रविवारी की आपल्याला विषय आहे ज्ञान आत्मज्ञानाचा, परमात्म स्वरूपाचं ज्ञान करून घेण्याचा. त्याला जो जाणता आहे त्याचं वाक्यच ऐकलं पाहिजे. तो असेल तर सद्गुरू आहे. सद्गुरू म्हणजे दुसरं कोणी नाही, आपल्यासारखाच माणूस, पण आतमध्ये मात्र तो निराळा असतो. बाहेरून त्याचा देहात काय फरक असतो,
त्याला रोग सुद्धा आपल्यासारखेच होतील. पण आत्मा जे आहे ते मात्र निराळा असते. तर तो जे सांगतो त्याला ती बरोबर जाण असते. तेव्हा तो जे सांगतो त्याने आपलं मन शुद्ध झालं पाहिजे. ते शुद्ध मन म्हणजे स्थिर मन आहे. कोणी म्हणतात अहो काय किती जप करतो एकाग्र होत नाही. मग प्रश्न विचारावा कुठे मन एकाग्र होत आहे? अरे कुठेच होत नाही, मग इथे कसं होणार? आणि आणखी एक चमत्कार असा आहे बघा. काय आहे, इथे साधं BA व्हायचं आणि BA होऊन पुन्हा उपयोग काहीच नाही. पण समजा BA व्हायचं 15 वर्ष लागतात. आपण पाहता ना 10, 3, 2 का 10, 2, 3 मी उलट झालं ते नाही. 10 म्हणजे मॅट्रिक पर्यंत, पुढे 2, 11, 12 आणि पुढे 3, 15 वर्ष लागतात. साध्या BA ला 15 वर्ष लागतात. परमात्मा स्वरूपाच्या दर्शनाला अनुग्रह घेऊन वर्ष 2 वर्ष आलो अजून काहीच होत नाही. अरे काय न्याय मला कळत नाही. बरं देव इतका बावळट आहे का की काय कसंही घुसून जातो त्याला? का लाच गोरी आहे तिथे? भ्रष्टाचार आहे की बा तुला देतो मी, मला जे 1 लाख मिळाले तर त्यातले अर्धे देतो तुला, देऊन टाक झाला आपलं काही. काय आहे विचार करा आपण. म्हणून गुरुवाक्याचं महत्व हे आहे की नाही त्याच्यावर विश्वासच पाहिजे. आणि विश्वासाशिवाय व्यवहार चालत नाही. तुम्ही पाहता डॉक्टरवर किती विश्वास असतो. साधी गोष्ट आहे, तुम्हाला की नाही खोकला झालाय आणि तुम्ही सांगितलं अहो ते बायोप्सी करून घ्या बरं का. तुम्हाला हे पाठ आहेत शब्द सगळे आपल्या नित्याचेच आहेत. बायोप्सी करून घ्या आणि एकदम धडकी भरली. अरे बायोप्सी कर म्हणतो म्हणजे भानगड आहे काहीतरी नाही का. पण बायोप्सी झाली आणि चुकून दुसऱ्याचा रिपोर्ट डॉक्टरकडे आला तुमच्या बाबतीत. असं होतं बरं का की भलत्याचा युरिनचा रिपोर्ट तुमचा म्हणून येऊन जातो आणि त्याच्यावर औषध पाणी चालतं. मग त्याच्या प्रारंभाने जगतो नाही तर मरतो तो. काय व्हायचं ते होईल पुढे बरं का. नाही माझ्या डोळ्याच्या बाबतीत असं झालं म्हणून सांगतो. मेहरबानी तुम्हाला त्यांनी ते काच लावलाय म्हणलं अहो नंबर तुमचा नाही. आपण त्याचं लिहिलेलं आहे म्हणजे चुकीचं आलंय कोणाच तरी नाव आलं आमचं नाही का. आता त्यांनी दिव्यदृष्टी आली असती तर गोष्टी सोडून द्या. पण दृष्टी जायचं मात्र प्रसंग काय हे सगळं की नाही. गर्दी फार झाली म्हणजे या सगळ्या गोष्टी व्हायच्या. असं सांगण्याचा हेतू काय आपल्याला तो बरोबर सांगतो तुम्हाला. आमकं आहे आमकं नाही, आमकं कर आमकं सोड किंवा सोडू नको. म्हणून ते गुरुवाक्याला महत्व आहे. अगदी साधी गोष्ट तुम्हाला सांगतो की परीक्षेला 3-4 एका विषयाला 3-4 पुस्तकं लिहिलेली असतात बरं का. हे वाचा हे वाचा हे वाचा. त्या विद्यार्थ्याला विचारले की बा कसं काय आहे, 4 वाचलीस का? अरे कोण वाचतो? तो प्रोफेसरला विचारतो सर यातलं कोणतं वाचू? म्हणजे झालं. म्हणजे तुम्ही त्या तज्ञाला विचारताना हे जसं तसं परमार्थामध्ये माझ्या साधनाला काय योग्य आहे काय योग्य नाही गुरुवाक्याकडूनच शिकलं पाहिजे. काय बोलण्यात अर्थ आहे. जे स्वतंत्र प्रज्ञ आहेत त्यांची गोष्ट सोडून द्या. तुम्हा आम्हाला त्यात काही अर्थ नाही. गुरुवाक्यानंच व्हायला पाहिजे. त्याने मन स्थिर होतं हे त्यांचं सांगणं आहे. मग त्या आत्मस्वरूपाच्या ध्येयाची निश्चिती झाल्यावर त्याचं मन तिथे चिकटून जातं. रोवणं म्हणजे खोचून आहे खाली पण चिकटतं काही. मग पुढे म्हणाले की जैसे समुद्री लवण न पडे तव वेगळे अल्प आवडे मग होय सिंधूचे वडे मिळे तेव्हा. हा उपनिषदातलाच दृष्टांत आहे. तो असा आहे की समुद्र आहे खारा, त्यातला काही पाण्याचा भाग वाळला आणि त्याचं मीठ झालं, मिठाचा खडा झाला. पाणी आणि मिठाचा खडा मूळ जात एकच. तर हा मिठाचा खडा समुद्रात जर पडला तर जसा समरस होऊन जातो तसं संकल्पोनी काढिले जयाचे मनचे चैतन्य जाहले तेने एकदेशीय परी व्यापिले लोकत्रय. सांगायचं त्यांना हेतू असा आहे की जसं समुद्रातलं मीठ त्या समुद्रातून असून समुद्रात गेले की तद्रूप होतं तसं माझं चित्त म्हणून जे आहे ते संबंध मूळ चित्ताचा भागच आहे. ते वेगळं झालेलं आहे ते पुन्हा तद्रूप झालं की संपलं. आता हे राहू द्या. काय आहे परमार्थ म्हणजे काय सांगून ठेवतो आपल्याला. आपण करू नका पण ऐकून ठेवा. तुम्ही आम्ही जिवंत आहोत ना